Hi students, I am Shekhar Mande. Welcome to you my YouTube channel. Now in class 9th, in last 3 videos we had seen the chapter sets. In first video we had seen the definition of sets, again writing the method of sets in practice set 1.1, which is based on methods of writing the sets. Again we had seen in next video practice set 1.2, that is types of sets and example based on it. मागच्या या 3 व्हिडिओ नंतर आता आपण काय करतोय की पुढचे पार्ट जो आहे तो आपण काय करतोय आता या व्हिडिओमध्ये घेणार आहे. नीट लक्ष द्या, सगळ्यांनी व्हिडिओ नीट पहा. एकदम सिस्टमॅटिकली क्लासरूममध्ये शिकवलं जातं तसं मी काय करतोय, 1 by 1 ईच आणि एव्हरी टर्म तुम्हाला मी काय करतोय डिस्क्राईब करतोय. आता बघा, आपण याच्यातला जो पार्ट व्हेन डायग्राम तो ऑलरेडी आपण कशामध्ये घेतलेला आहे की मेथड्स ऑफ रायटिंग ऑफ सेट्समध्ये. आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो काय, सबसेट. नाउ वी स्टार्ट फ्रॉम सबसेट इन दिस व्हिडिओ. नाउ सबसेट मीन्स वी डिफाईन सेट. नाउ व्हॉट इज मीन बाय सबसेट. त्याला काय म्हणतो मराठीत उपसंच, म्हणजे मोठी गोष्ट त्याच्याहून जी लहान आहे तिला काय म्हणतो आपण सब उप म्हणतो. जस्ट युअर सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 इज ए सबसेट ऑफ सेट ऑफ ऑल स्टुडंट्स ऑफ आवर क्लास. आपल्या वर्गातील जे 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच जर घेतला, आपण सेट घेतला, तो पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांचा जो सेट आहे त्याचा काय राहील, सबसेट राहील. अगेन आपला जो डिस्ट्रिक्ट आहे, आपल्या सेट ऑफ सेट ऑफ रेसिडेन्सी ऑफ युअर डिस्ट्रिक्ट इज द सबसेट ऑफ रेसिडेन्सी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्यातील जे रहिवासी त्या रहिवाशांचा संच हा महाराष्ट्रातील जेवढे लोक आहेत त्या रहिवाशांच्या संचाचा काय उपसंच आहे. म्हणजे थोडक्यात सबसेट म्हणजे काय बघू आपण डेफिनेशन. इफ ए अँड बी आर 2 sets and every element of set B is also element of set A. B चा प्रत्येक घटक, B चा काय एव्हरी इलेमेंट हा कोणाचा इलेमेंट असेल, A चा इलेमेंट असेल. then we say that B is subset of A and it is denoted as, याला आपण कसं दाखवणार आहे, B is a subset of A, read as B is subset of A or B is a subset of B subset A. बा B आणि A आणि B दोन इलेमेंट दिले असेल, B चा प्रत्येक इलेमेंट काय, A चा पण काय असेल इलेमेंट असेल, तर B ला काय म्हणणार आपण, B इज अ सबसेट ऑफ A. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण घेऊ आपण. सपोज A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and B is 1 3 5 7 9. that is, this is from 1 to 10 natural number. This is the set of odd numbers from 1 to 10. so 1 1 3 is here, 5 is here, 7 is here and 9 also. so all elements of B are also element of A. therefore B is a subset of A. B चा प्रत्येक इलेमेंट हा काय, A चा इलेमेंट आहे, म्हणून काय म्हणू आपण त्याला, B is a subset of A. now we'll take second example. by Venn diagram we can show that this is A and this is B. Or we can take another example, P and Q. suppose P and Q, this is set P and this is Q. so every element of P is also element of Q. 2 3 1 5 7 8 9 10. now here 1 2 3 4 आपण काय क्यू काय करू,
1 2 3 4 5, q is 1 2 3 4 5 7 8 9 10, and p is 2 3. Then p also element of q, so here p is a subset of q. This is by Venn diagram we show subset, so p is a subset of q. Again, well known example, that is, let n set of natural numbers I set of integers. Now we know that every natural number is an integer. प्रत्येक नैसर्गिक संख्या ही काय इंटीजर पूर्णांक संख्या आहे. Therefore n is also subset of I. हे काय वेल नोन एक्झाम्पल आहे. अथवा सम रिमार्क्स आपण बघू कोणाशी रिलेटेड. सम रिमार्क अबाउट सबसेट, something related to subset, that is every set is सबसेट ऑफ itself. प्रत्येक सेट हा काय राहतो, स्वतःचा काय राहतो, सबसेट राहतो. दॅट इज ए इज ए सबसेट ऑफ ए. Every set is a subset of itself. A is a subset of A. Again, phi empty set. Empty set is subset of every set. कारण empty set जो आहे phi is a subset of any set. कोणत्याही सेटचा जो करेल सबसेट राहील. बरोबर. त्याच्यानंतर बाय डेफिनेशन इट फॉलोज द डेफिनेशन every element belongs to A. Third one, if A is equal to B, by ही एक डेफिनेशन इक्वल सेटची. if A is equal to B, then A is a subset of B and B is a subset of A. काय A आणि B, A चा प्रत्येक एलिमेंट कोणाचा राहणार, B चा, आणि B चा प्रत्येक एलिमेंट कोणा राहील, A मध्ये. म्हणजे काय A is equal to B, then A is a subset of B and B is a subset of A. And conversely, if A is a subset of B and B is subset of A, then A is equal to B. Equal to असेल तर everyone is subset of other, and here if A is a subset of B and B is a subset of A, then A is equal to B. This is also one definition of equal sets. Now we define second term, युनिव्हर्सल सेट. पुढचे डेफिनेशन काय बघा, युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेटचे आपल्याला एक विशेष डेफिनेशनने सांगतात. आपण जर काही सेट्स कन्सिडरेशन घेतले, सपोज वी टेक सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 8, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9th, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 10, and if we take set of all students of our school. Now 8th, 9th and 10th all are subset of our school students. Set of our school students. So 8, 9 and 10, for 8, 9 and 10, that is our school is a universal set, right? Or if any town there are different schools, so different schools, set of different schools, the set of students of different school is a subset of that whole students of that town. Then that town is the universal set. और जसे जसे आपण काय करू की जसे जसे आपण आपल्या म्हणजे मर्यादा वाढू, विचार करण्याची गोष्ट वाढू, तसं युनिव्हर्सल सेट काय वाढेल. पूर्ण युनिवर्स आपल्यासाठी काय सबसेट आहे. त्याचे जे आपण बघितले की जे वेगवेगळे देश आहे ते त्याचे काय सबसेट आहे. तसं इथे बघा आता काय, लेट A, B and C are subset of a set X, then X is called universal set with respect to
sets A, B and C. That is what we define here, that is A is subset of X, B is subset of X, C is subset of X, then X is universal set of sets A, B and C. Now if we define any another set Y, X is a subset of Y, then Y is universal set for all these. याच्या पुढे आपण एखादा सेट घेतला Y, की Y हा X हा Y चा सबसेट आहे, तर Y काय होऊन जाईल, युनिव्हर्सल सेट होऊन जाईल कोणाचा, A, B, C आणि X चा. या पद्धतीने आपण जसे आपले अजम्पशन राहील, आपलं जसं कन्सिडरेशन राहील, तसं युनिव्हर्सल सेट काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. हे जस्ट जनरल आयडिया आहे काय, की A, B, C जर सबसेट असेल कोणाचे, Xचे, देन दिस इज X इज अ युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट हा जो आहे तो वेन डायग्राम मध्ये कसे जस्ट युनिव्हर्सल सेट, और बिफोर दिस बी रिमेंबर युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय U. कशाने दाखवतो आपण, कॅपिटल U ने, U. अँड इन वेन डायग्राम रेक्टेंगल इज यूज्ड टू शो युनिव्हर्सल सेट. रेक्टेंगल युनिव्हर्सल सेट कशाने दाखवतो आपण, रेक्टेंगलने दाखवतो. बाकी दुसरे सेट त्याच्यामध्ये काय राहील, सबसेट आपण असे दाखवू, पण युनिव्हर्सल सेट आपण कशाने दाखवणार आहे, रेक्टेंगल, बाय युजिंग रेक्टेंगल अँड डिनोटेड बाय U. इन आवर टेक्स्ट बुक universal set is denoted by U. Now we define another term in set, that is complement of a set. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय, याला काय म्हणतात, पूरक संच. तुम्ही कधी जाहिरात ऐकली असेल ना, आय एम ए कॉम्प्लेन बॉय. मग तसंच काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीला आपण काय करतो, त्याला आपण जॉईन देतो, तेव्हा ती गोष्ट कम्प्लीट होते, त्याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट. आता बघा कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट हे काय बघा, की जस्ट इफ B is a subset of U, B is any set, B is a subset of U, and the set of elements which is in U but not in B. काय बा, द सेट ऑफ एलिमेंट्स, कोणत्या एलिमेंटचा, द सेट ऑफ एलिमेंट्स विच इज इन यू बट नॉट इन बी इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट बी. इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोटेड करणार आहे, डिनोटेड बाय बी डॅश और बी च्या डोक्यावर असा सी, बी कॉम्प्लिमेंट इज रीड ॲज बी कॉम्प्लिमेंट और बी डॅश रीड ॲज बी कॉम्प्लिमेंट. आता बघा फॉर एक्झाम्पल, इफ यू काय घेतला आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, then and suppose ये काय घेतलं मी, 1 3 5 7 9, then A dash or A complement is set of all which elements, suppose we write the definition, set of all X such that X belongs to U but X does not belongs to U. कोणते एलिमेंट्स घ्यायचे जे U मध्ये आहे बट कोणात नाही, आपले सॉरी बट नॉट इन ए, सॉरी A complement is defined as set of all X such that X belongs to U but not in A. मग कोणते, आता बघा other than A, हे इथं आहे, but 2 is not in A, so therefore A complement is 2 4 6 8 and 10. 2 4 6 8 10, these are the elements in A complement. So A complement is the
सेट ऑफ एलिमेंट्स विच बिलॉंग्स टू यू बट नॉट बिलॉंग्स टू ए. त्याच्यानंतर बा आपण व्हेन डायग्रामने कसं दाखवू, हा जर का असेल ए तर हा बाकीचा काय राहील ए डॅश व्हेन डायग्रामने. अजून याचं वेल नोन एक्झाम्पल, इफ वी टेक सेट ऑफ युनिव्हर्सल सेट काय घेतला आपण, सेट ऑफ अवर क्लास, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ अवर क्लास, देन सेट ऑफ बॉईज is the complement set of girls, also set of girls is a complement set of boys. बरोबर, हे काय त्याचे वेल नोन एक्झाम्पल. नाउ सम properties of complement of set, that is remarks. A and A dash are different sets, disjoint sets, or they have no कॉमन एलिमेंट्स. ए आणि ए डॅश काय राहील, पूर्णपणे डिफरंट राहतील. ए आणि ए डॅशमध्ये कोणतेच कॉमन एलिमेंट नसणार आहे. सेकंड, इफ ए इज ए सबसेट ऑफ यू देन ए डॅश ऑल्सो सबसेट ऑफ यू. ए जर यूचा सबसेट असेल तर ए डॅश पण काय राहील, यूचा सबसेट राहील. त्याच्यानंतर बघा थर्ड वन, युनिव्हर्सल कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट, यू डॅश is equal to u dash is equal to काय राहील phi and phi dash बरोबर काय राहील u. युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. और नाउ वी टेक प्रॅक्टिस सेट 1.3. काय दिलं बा, ही क्वेश्चन नंबर 1, इफ ए इज इक्वल टू सेट ऑफ ए बी सी डी ई, बी इज सेट ऑफ सी डी ई एफ and C is the set of B D and D is the set of A and E, then which of the following statements are true and which are false. तर खालीलपैकी कोणते स्टेटमेंट ट्रू आणि फॉल्स आहे ते दाखवायचं आहे. याच्यात काय दिलं आपल्याला, सब क्वेश्चनमध्ये रिलेशन दिलेलं आहे सबसेटचं. सबसेट म्हणजे काय आपण पाहिलं की फर्स्ट आणि सेकंड असे दोन सेट असतील. फर्स्टचा प्रत्येक इलेमेंट कोणाचा इलेमेंट असेल, सेकंडचा. देन फर्स्ट इज नोन ॲज सबसेट ऑफ सेकंड. बरोबर, मग आता बा याच्यात काय दिलं आहे, सी फर्स्ट रिलेशन काय दिलं आहे, सी आणि बी. सी काय आहे ते आपल्या तो बी आणि डी. सी कंटेन बी अँड डी अँड बी कंटेन्स सी डी ई एफ. नाउ डी इज देअर बट बी इज नॉट इन हिअर. दिस बी element of C is not in this capital B, this set. So this C is not subset of B. C चा प्रत्येक घटक D या C चा प्रत्येक घटक या B मध्ये नाही, म्हणून काय हे काय स्टेटमेंट काय फॉल्स. समजते ना. नेक्स्ट, A इज ए सबसेट ऑफ D. पहा A मध्ये किती 1 2 3 4 5 आणि याच्यात किती दोनच एलिमेंट आहे, म्हणजे काही नो डाऊट हे काय A इज नॉट सबसेट ऑफ D, हे पण काही फॉल्स. अगेन D इज ए सबसेट ऑफ B. D इज ए सबसेट ऑफ B. याच्यातलं E याच्यात आहे पण A नाही, A इज नॉट इन B, सो दिस इज ऑल्सो फॉल्स. काय दाखवायचं, हे रिलेशन काय रॉंग आहे. D इज नॉट सबसेट ऑफ B. आपल्याला फक्त काय लिहायचं, ट्रू और फॉल्स. बघा आता सेकंड, D इज ए सबसेट ऑफ A. D चे इलेमेंट A आणि E याच्यात प्रेझेंट आहे, सो दिस इज ट्रू. अगेन B इज ए सबसेट ऑफ A. B चे बघा C D E also here, but F is not in A. So B is not every element, प्रत्येक एलिमेंट हा काही A मध्ये नाही, म्हणून काय हे पण काही फॉल्स. आणि लास्ट, C is a subset of A. C, B and D both are present in A. So every element of C also element of A. So this relation is true. So here is true. Now we'll take second example of practice set 1.3. What is, take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. Universal set काय दिलं आपल्याला, natural number, set of natural numbers from 1 to 20 and show that x and y using Venn diagram. आता x आणि y दिलेले आपल्याला, ते आपल्याला हे तिन्ही सेट काय करायचे, Venn diagram दाखवायचे. नाव u, फर्स्ट u is
यू काय दिलेलं आपल्याला, सेट ऑफ फर्स्ट 20 natural numbers. Therefore u बरोबर काय आपलं तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किंवा तुम्ही डायरेक्ट लिहा. कसं लिहा, 1 2 डॅश डॅश करून लिहू आपण 1 2 3 अप टू 20. आपल्याला माहिती आहे 20 नॅचरल नंबर्स कोणते, फर्स्ट 20 नॅचरल नंबर्स कोणते. त्यानंतर अँड फर्स्ट एक्स काय, एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स इज ए नॅचरल नंबर. कंडिशन काय, ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. म्हणजेच काय, फर्स्ट काय 8 9 10 11 12 13 अँड 14. पहिला यू काय 1 टू 20. एक्स इज बा काय दिलं आपल्याला, बाय सेट बिल्डर फॉर्ममध्ये रूल मेथडमध्ये 8 9 10 बा ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. म्हणजेच काय 8 पासून स्टार्ट होईल आणि 14 पर्यंत. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला, वाय, वाय इज ए सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 टू 20. फर्स्ट प्राईम नंबर काय 2 2 3 5 7 11 13 17 19. 2 3 5 7 11 13 17 19 दीज आर प्राईम नंबर्स. आता हे आपल्याला काय दाखवायचं, युनिवर्स आपल्या वेन डायग्रामने दाखवायचं. कसं दाखवणार बा, दिस इज युअर यू. आता याच्यात आपल्याला एक्स आणि वाय घ्यायचे. एक्स आणि वाय. आता काही एलिमेंट्स कॉमन आहे म्हणून आपण काय करणार आहे, इथे बघा दिस इज युअर एक्स, दिस इज युअर वाय. आता एक्स हा काय, एक्स आणि वाय दोन्ही पण काय आपल्या यू मध्ये असणार आहे. अथवा इथे एक्स काय आपलं 8 9 10 11 12 13. याच्यात कॉमन कोण आहे, 11 11 अगेन 13 13. हे काय 11 आणि 13. एक्स काय काय राहिलं मग आता, 8 9 10 11 इज हिअर, 12 13 इज हिअर, 14. इकडे काय आता 2 3 5 7 11 13 आलेले, 17 19. आता राहिला कोण कोण बा, 1 राहिला. इथे लिहितो मी 1 यू मध्ये 1, नंतर 4 5 6 7 आलेला, 8 आलेला, 9 10 11 12 13 14 15 इज रिमेन, 15 16 17 इज हिअर, 18 19 इज हिअर अँड 20. हे आपण काय दाखवला, हा पुढचा पार्ट येईल आता आपला जो इंटरसेक्शन ऑफ सेट्स. तो याच्यात दिलेला आपल्याला काय दिलेलं आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 टू 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. या पद्धतीने आपण हे दाखवणार आहे. ओके, नाउ विल टेक क्वेश्चन नंबर 3 ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3. यू 1 2 3 7 8 9 10 11 12. This is universal set. P is 1 3 7 10. Show the sets U, P and P dash by Venn diagram. And second, verify complement of complement. P dash dash is equal to P. आता बघा फर्स्ट काय येईल, फर्स्ट आपण दिस इज युअर युनिव्हर्सल सेट U. P काय आपला तो 1 3 7 10. So remaining are 2, again 7 is here,
8, 9, 10 is here, 11 and 12. So I denote this by shading. This is your P dash. This is P. This is set P, and this is remaining out of this P and in between U. That is this set. That is elements 2, 8, 9, 12 and 11 are in P dash. हे कोणाचे elements आहेत? P dash. बरोबर. Therefore आता सेकंड काय दाखवायचं आपल्याला? This is by Venn diagram we have shown. हे आपण दाखवलं 1, 3, 7, 10. This is P, this is P dash and this is universal set U. आता नेक्स्ट काय दाखवायचं आपल्याला? व्हेरीफाय दॅट P dash dash is equal to P. कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट इज P. आता U काय आपल्याजवळ 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. P is 1, 3, 7, 10. Therefore P dash काय आता 2, 3, 7 is here, 8, 9, 11, 12. This is your P complement. Therefore P complement is a set of all Y, suppose, such that Y belongs to U but Y does not belongs to P dash. So we take those elements which are in U but not in P dash. So which is remaining? 1. Again 1, 2, 3 and 7. 2 is here. 1, 3, 7 and 10 is here. 1, 3, 7, 10, which are in U but not in P dash. So this is nothing but 1, 3, 7, 10 is nothing but P. पहा परत एकदा सांगतो. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. P 1, 3, 7, 10. Therefore P dash is not in P. P मध्ये नसलेले पण U मध्ये असलेले 2, 8, 9, 11, 12. हा याचा कॉम्प्लिमेंट काय? सेट ऑफ ऑल Y सच दॅट Y बिलॉंग्स टू U. असे एलिमेंट्स जे U मध्ये असतील पण कोणामध्ये नसतील, नॉट इन P dash but Y does not belongs to P dash. So what do we get? P dash मध्ये नसलेले कोणते होतं मग? 1. Again 3. 2 is here. So do not take 2, 3, 7 and 10, and which is equal to P is verified. That is P verified that. Now question number 4 is A is equal to 1, 3, 2, 7. Then write any 3 सबसेट ऑफ ए. याचे 3 सबसेट लिहायचे. मग कसे लिहू शकता तुम्ही? याच्यातले कोणते एलिमेंट्स जे याच्यामध्ये असतील, बरोबर. मग काय 1 एक सिंगल एलिमेंटने पण लिहू शकतो तुम्ही. 1, 3 अगेन 1, 3, 2 1, 2, 7 again we can write 5. Empty set is a subset of any set. Again A is a subset of itself. या टाईपमध्ये तुम्ही अजून भरपूर सेट लिहू शकतात. याच्यात किती एलिमेंट्स आहे? 1, 2, 3, 4 म्हणजे 2:4 म्हणजे एकूण 16 सबसेट लिहू शकता. आपल्याला कोणते 3 पाहिजे. नाउ विल टेक क्वेश्चन नंबर 5. राइट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स P. आता बघा आपल्याला काय दिलं आहे? हे काही सेट दिले त्यांच्यातलं सबसेट रिलेशन पाहिजे आपल्याला. P काय दिलं आहे? फर्स्ट सेट काय दिलं आपल्याला? P इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधल्या रहिवाशांचा संच. त्यानंतर I इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर. B
set of B is the set of all residents in India and H is the set of all residents in Maharashtra. आता बा काय काय आता पुणे पुणे कुठे महाराष्ट्रात आहे म्हणून पी हा जो आहे हा कोणाचा सबसेट राहील एच पॉसिबल सगळे सबसेट लिहायचे आपल्याला एव्हरी एलिमेंट ऑफ पी इज ऑल्सो एलिमेंट ऑफ एच अगेन that is Indore is in now before this we P final करून घेऊ आपण P काय P also subset of B P is in India P काय पुणे काय इंडियामध्ये म्हणून P is subset of B त्याच्यानंतर बघा M काय दिलं आपल्याला M मध्य प्रदेश दिलेला आहे तर इंदोर काय इंदोर हा कशात मध्य प्रदेशमध्ये म्हणून I is the set of all residents in Indore is a subset of M. Again, I is also in India. I कोणामध्ये इंडियामध्ये इंडियासाठी काय दिलं आपल्याला B. I is subset of B. आता बा मध्य प्रदेश कोणामध्ये इंडियामध्ये so M is subset of B. Again H is subset of B. These are all possible subset relation between these sets. Now question number 2, which set can be universal set for above set? So the set of all residents in India, it contain all these sets. P also member of B, M also member of B, I, H. So set B is the universal set. Set B is the universal set. Now here we take question number 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? आपल्याला काय दाखवायचं युनिव्हर्सल सेट का असतील यांच्यासाठी काय दिलं ए सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 बी सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7 अँड सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. आता सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजे किती राहील ते इन्फिनिट राहील 5 10 15 20 म्हणजे 5 चे टेबल्स सपोज इट मे बी 0 और -5 -10 -15 मग आता बा काय काय 0 इज ऑल्सो मल्टिपल ऑफ 5 0 इज ऑल्सो मल्टिपल ऑफ 7 12 ऑल्सो मल्टिपल ऑफ 7 याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 आपलं 0 सगळे काय पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स आणि 0 इज आर ऑल मल्टिपल्स. मग काय आपल्याला काय विचारलेलं आहे विच सेट ऑफ नंबर्स कुड बी म्हणजे पॉसिबल कोणते कोणते येईल मग सेट ऑफ नॅचरल नंबर n अगेन सेट ऑफ इंटिजर्स अँड सेट ऑफ फर्स्ट we take whole numbers that contains naturals with 0 and third one set of integers all are can be universal set for the given sets. बरोबर कारण काय हे जे सर्व नंबर्स आहे कोणाचे कोणामध्ये कंटेन आहे नॅचरल नंबर्स होल नंबर्स आणि इंटिजर्स. सेकंड बघा पी सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4 सेम क्वेश्चन लास्ट याच्यासारखा मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजेच काय 4 8 12 0 -4 -8 -12 बरोबर. त्याच्यानंतर सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स ऑल इवन स्क्वेअर नंबर्स काय मग 2 स्क्वेअर 4 4 स्क्वेअर 16 हे पण काय मग काय काय आपलं तो आता नॅचरल नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर कोण आहे 1 2 3. त्याच्यानंतर सेट ऑफ होल नंबर कोण आहे 0 1 2 3 दॅट इज इट कंटेन नॅचरल ऑल्सो. आय इज -3 -2 -1 0 1 2 3 इट कंटेन्स 0 1 2 3 दॅट इज कंटेन नॅचरल नंबर्स. म्हणून काय आपलं याचा आन्सर काय दॅट इज सेम आन्सर नॅचरल नंबर होल नंबर्स अँड सेट ऑफ इंटिजर्स आर can be universal set for the
गिवन सेट्स या सेटच्या साठी हे काय राहू शकतात, युनिव्हर्सल सेट राहू शकतात. हा क्वेश्चन काय स्टारचा दिलेला आहे बघा, थोडं विचार करून आपल्याला याचा आन्सर लिहायचं होतं. नाउ डिअर स्टुडंट्स, वी टेक लास्ट क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस सेट 1.3. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इज अँड युनिव्हर्सल सेट. आपला जो पूर्ण वर्ग आहे तो काय घ्यायचा, युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. लेट सेट ए विथ द स्टुडंट्स हू सेक्युअर्ड 50% or more marks in maths, then write the complement of set A. काय दिलं आपल्याला, ए यू set of all students in a class. ये set of students secure 50% marks, 50% or more marks in maths. बरोबर. आता हे काय दिलं आपल्याला, 50% और मोर मार्क्स मध्ये. आता 50% टोटल मार्क्स किती, 100%. त्याच्यातले येणे किती घेतले, 50 और मोर, म्हणजे 50 पेक्षा जास्त, 51, 52, 53, मे बी 100. बरोबर. मग काय आता याचा अर्थ काय, याचा कॉम्प्लिमेंट काय राहील मग, ते याच्या 50 और मोर म्हणजेच काय, कुठून स्टार्ट होईल, 49, 48, 47 अँड 1 और 0. म्हणजेच काय आपलं की 0 to 49 आपल्याला. मग 0 to 49% हा काय याचा कॉम्प्लिमेंट राहील, कोणाचा, एचा. दॅट इज ए कंटेन 50 और मोर दॅन 50, दॅट इज 50, 51, 52 अप टू 100. सो कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज कंटेन लेस दॅन 50, दॅट इज फ्रॉम 0 to 49. मग याला आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॅश और ए कॉम्प्लिमेंट set of students secure or take secure less than 50% marks, less than 50% marks. This is your A complement. Okay, we will continue. Stay with us.